दुपारी दोनची निवांत वेळ होती. एक काळसर रंगाचा, आखूड नाकाचा आणि सेलाट्या अंगाचा माणूस बाबू शेलाराच्या घरासमोर उभा राहिला आणि त्याने रस्त्यातूनच हाक मारली. कोण हाय का हो घरात? बाबू नुकताच दुकानातनं परत आला होता. जेवण करून पोटावरून हात फिरवीत थोडा वेळ आडवा झाला होता. नुकताच कुठे त्याचा डोळा लागत होता. तरी पण पोटावरून हात फिरवण्याची क्रिया थांबलेली नव्हती. त्याला ती हाक ऐकू आली आणि तो एकदम जागा झाला. डोळे चोळीत अर्धवट उठला आणि घरात हाक मारून म्हणाला, "ये, बघ ग बाहेर कोण हाय?" हे बोलणं अर्थातच बायकोला उद्देशून होते. पण बाबूची लट्ट बायको ती हाक ऐकायला मुळीच जागी नव्हती. तिने स्वयंपाकघरातली झाकपाक नुकतीच केली होती. त्यामुळे जमिनीवर लोळायचा अधिकार तिला प्राप्त झाला होता. तिने भुईवर लुगडी टाकली होती आणि त्यावर एखादे भरलेले पोते अस्ताव्यस्त टाकावे त्याप्रमाणे ती पसरली होती. तिचे तान्हे पोरगे तिला चिकटून झोपले होते आणि झोपविता झोपविता तीच झोपी गेली होती. आणि ते पोरगं बराच वेळ किंचळत राहून मग दमल्यामुळे तेही झोपी गेले होते. सगळीकडे अगदी निवांत होते. बाबूने 4 हाका मारल्यावर त्याची बायको जागी झाली आणि म्हणाली, "आ, जा, बघ बाहेर कोण आलंय ते." बाबूने सांगितले आणि तो पोटावरनं हात फिरवत झोपी गेला. मग त्याच्या बायकोने एक मोठी जांभई दिली आणि ओसरीवर अभ्यास करीत असलेल्या लेकीला सांगितले, "सरे, बघ बाहेर कोण आलंय ते." आणि पुन्हा जांभई देऊन ती झोपी गेली. सरू खाली मान घालून शाळेतला अभ्यास करीत होती. आईबापाचा काय प्रेमळ संवाद झाला हे तिच्या कानावर मुळीच आले नव्हते. पण आई काहीतरी बोलली एवढे तिला कळले. दरवाजासमोर तो माणूस तसाच उभा असलेला तिला दिसला. ती उठली आणि अंगण ओलांडून दरवाजाकडे गेली. म्हणाली, "कोण हाय?" रस्त्यावर उभा राहिलेल्या त्या माणसाने तिला बघितले आणि गडबडीने विचारलं, "दुसरं कोणी नाही का?" "हाय की, आई हाय, आप्पा हाय, चुलता हाय, आजी बी हाय. कोण पाहिजे तुम्हासनी?" "जा जा, उठीव तुझ्या बाला. त्याला मन मोरीत साप शिरलाय गटारीतनं." "साप?" असं म्हणून ती 8-10 वर्षाची पोरगी एकदम किंचाळली आणि पळत पळत आत गेली. आईला सांगू लागली, "आई ग, त्यो म्हणतोय या साप शिरलाय आपल्या मोरीत." सरूची आई झोपमोड झाल्यामुळे अर्धवट जागी झाली. आधीच मट्ट असलेलं तिचं डोकं झोपेमुळे जास्त सुस्तावले होते. पडल्या पडल्या ती म्हणाली, "त्याला म्हणाव, ह्यावेळी काय नाही, उद्याच्याला ये. नाहीतर म्हणाव, पुढचं घर बघ." साप हा भिकाऱ्याच्या जातीतला प्राणी नव्हे, हे त्या लहान मुलीला माहीत होते. त्यामुळे भिकाऱ्याला सांगायचा निरोप सापाला सांगणे कितपत फायदेशीर होईल, याबद्दल तिला थोडा वेळ साशंकता वाटली. तो पुढच्या घरात जायचा नाही किंवा उद्याही यायचा नाही. आत्ता आला आहे तेच खरे. असला निरोप ऐकून घेणारा मनुष्य तो नाही, अशी तिची खात्री पटली असावी. कारण तिने आईचे हात ओढून तिला जागे केले आणि सांगितले, "अगं आई, भिकारी नव्हं, साप शिरलाय घरात." मग मात्र सरूची आई झटक्याने जागी झाली आणि उठून बसली. "अगं बया," असे म्हणून तिनं पोरगे खांद्यावर घेतले आणि घाबरून ती अंथरुणाबाहेर निघाली. जणू काही त्या अंथरुणातच साप होता आणि त्याचा थंडगार स्पर्श तिला झाला होता. मग घाबरून ओरडून ती नवऱ्याला सांगू लागली, "अहो, अहो उठा, आपल्या घरात साप शिरलाय." एव्हाना बाबूची झोप उडाली होती आणि तो उठून बसला होता आणि खाली निसटलेले धोतर नीट खोवत होता. त्याची भली मोठी पंचाईत होत असे. तो 5 मिनिटे जरी आडवा झाला तरी त्याचे धोतर खाली निसटत असे आणि ते पुन्हा पहिल्यापासून त्याला नेसावे लागे. न निसटणारी धोतरे त्याला कुठल्याच दुकानात मिळत नव्हती. "ह्या बायली ह्या धोत्राच्या," असं म्हणत आणि दोन्ही हातांनी कासोटा घालीत तो भराभरा खोलीत गेला आणि आपल्या धाकट्या भावाला उठवू लागला, "गणप्या, भोसडीच्या उठ. घरात शिरलाय साप आणि तू खालतं वरतं घेऊन निवांत पडलास वय. येळ नाही काळ नाही, दुपारच्या वक्ताला बी झोपतूया. उठ." आणि त्याने झोपेमुळे आलेली मोठी जांभई दिली. गणपा उठला आणि मग घरातले सगळेच जागे झाले. घाबरून इकडे तिकडे पळू लागले. बाबू दरवाजापाशी गेला आणि त्याने त्या माणसाला विचारले, "तुम्हीच सांगितला नव्ह साप गेला म्हणून?"
तो माणूस मगापासून तिथंच उभा होता, हलला नव्हता. बाबूचा प्रश्न ऐकून त्याने मान हलवली, म्हणाला, ह्या मोरीच्या भोकात आत गेला बघा. बाबू उभा होता त्या दरवाजाजवळ ही मोरी होती आणि तिचे तोंड बाहेर रस्त्याला होते. तेव्हा रस्त्यावरनं साप मोरीच्या आत येणं अगदी शक्य होते. मोरीत एकदा आल्यावर अंगणात येणं अगदी सोपे आणि अंगणातून तर घरात कुठेही. हे ध्यानात आल्यावर बाबू कावराबावरा झाला आणि अंगणात इकडे तिकडे बघू लागला. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वळवळत आहे असा भास त्याला होऊ लागला. औंढा गिळून तो म्हणाला, कशावरून म्हणता? कशावरून म्हणजे? म्या ह्या डोळ्यांनी बघितले जातान. आरा आर करस्तवर आत गेला बी. त्या माणसाने सांगितले. अरे अरे केल्यावर सापाने वास्तविक तिथेच थांबायला पाहिजे होती, अशी बहुधा त्याची कल्पना असावी. कसला होता? बाबूने जीप ओटावरून फिरवून विचारले. काळा शार होता. वाव दीड वाव तरी असेल बघा. आणि पाठीवर कवड्या होत्या. कवड्या साप म्हटल्याबरोबर बाबूच्या पायांनी एकदम जोराची हालचाल केली. तिथल्या तिथेच मग पाय घट्ट भुईला रोवून त्याने विचारले, किती वेळ झाला म्हणायचा? अर्धा घंटा झाला असल नसल. अजून मोरीतच आहे त्यो, बाहेर नाही आला. म्या अंगणाकडं नजर ठेवूनच आहे. असं असं म्हणून बाबू जपून आत गेला आणि गणपाला उठवून त्याने बाहेर आणले. मग चोर पावलांनी तो आतल्या खोलीत गेला. तिथल्या धुन्याची काठी उचलली आणि दबकत दबकत अंगणात येऊन त्याने ती गणपाच्या हातात दिली. म्हणाला, गणपा, तू ढोस आत मोरीत, म्हणजे आता येतंय ते बाहेर. आणि तू? मी आलोच दुसरी काठी घेऊन. तवर हान गाडी. एवढं बोलून बाबू आत गेला आणि दुसरी काठी हुडकू लागला. पण त्याची दृष्टीच त्या दिवशी मंद झाली होती की काय कोण जाणे. पण हाताला लागल्यासारखी काठी असूनही त्याला ती मुळीच सापडेना. तो आपला शोधतच राहिला. आलो रे गणपा, असं अधूनमधून म्हणत राहिला. हे असेच चालले असते तर बाबूला त्या दिवशी तरी काही काठी सापडली नसती. पण त्याच्या धाकट्या पोराने ती उचलली आणि ही घ्या आप्पा, असं म्हणून त्याच्या हातात दिली. त्या पोराच्या हुशारीचा परिणाम इतका झाला की पहिल्यांदा त्यालाच त्या काठीचा चटका बसला आणि त्याची तंगडी लाल झाली. मग बाबू काठी घेऊन ओसरीच्या शेवटच्या पायरीवर धीटपणे उभा राहिला आणि गणपाला ओरडून सूचना देऊ लागला. आपली काठी तर विलक्षण धैर्याने त्याने अंगणातच रोवून धरली होती आणि मोरीच्या भोकाकडे तो अत्यंत कावीबाजपणे पाहत होता. मधून मधून गणपाला तो खणखणीतपणे सांगू लागला, हा रेट, आणखी घाल काठी आत, फिरीव सगळीकडं. च्या बायली त्या बिगार नाही यायचं ते बाहेर. अंगणात हा प्रकार चालू होता तेव्हा ओसरीवर आणि घरातील सर्व माणसे वेगाने इकडे तिकडे फिरत होती. बाबूच्या म्हातारीला नीट दिसत नव्हते, त्यामुळे ती फार घाबरून गेली होती आणि उगीचच इकडे तिकडे चाचपडू लागली. त्यामुळे इकडून तिकडे धावणाऱ्या लोकांना तिचा धक्का बसू लागला. ती पुन्हा पुन्हा खाली पडू लागली. अगं बया, असं करीत रडू लागली. हा प्रकार 2-3दा झाला. तेव्हा बाबू चिडून म्हणाला, ओगी बस की म्हातारे, साप आहे तिथं मोरीत आणि तू काय नाचा लागलीस घरभर? उगच मधी 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 एवढं घाबरायला काय झालं? यावर म्हातारी रडू लागली आणि रडता रडता घाबरून तोंडाने आस्तिक आस्तिक म्हणू लागली. बाबू असं म्हणाला आणि ओसरीची आणखी एक पायरी चढून उभा राहिला. तेवढेच जास्त सुरक्षित आपले. मात्र त्याने आपली काठी धिटाईने अंगणातच रोवून हातात धरली होती. अगदी थेट अंगणातच, आधीमधी कुठे नाही. बाबूची मट्ट बायको यावेळी अगदी जागरूकपणे सगळ्या घटना बघत होती. लेकरू कडेवर घेऊन सगळ्यांच्या आधी तिने उंच झोपाळा गाठला. बाकीच्या पोरांनाही हाका मारून तिने झोपाळ्यावर बसण्याचा प्रयत्न केला. पण ती तिथे बसल्यानंतर झोपाळ्यावर वितभरही जागा उरणे शक्यच नाही, हे मुलांनाही समजण्यासारखे होते. त्यामुळे ती मुळीच तिकडे आली नाहीत. मुलं पायऱ्यांजवळ उभी राहून अंगणातली गंमत बघू लागली. आईच्या शिव्या आणि दम याला त्यांनी मुळीच भीक घातली नाही. झोपाळ्यावर बसण्यात आपण केवढी कल्पकता दाखविली आहे, हे मुलांच्या ध्यानात येऊ नये याचे बाबूच्या बायकोला अतिशय दुःख होत होते. म्हणून ती काहून त्यांच्या अंगावर ओरडत होती आणि तरीही ती पायऱ्यावरून हालत नाहीत हे पाहिल्यावर म्हणत होती, बाजूला तरी व्हा की द्वाडानो, मधी मधी काय उभा राहता?
मला बघू दे की नीट. आपल्या नवऱ्याने पायऱ्यावरच अंगणाच्या इतके जवळ उभे राहावे ही गोष्ट तिला मुळीच पसंत नव्हती. न जाणो तो साप सळसळत आला पायरीपाशी आणि चढला एकदम वर. म्हणजे मग आली का पंचायत. असला धोका पत्करू नये माणसान. पोरं काय पळतील पटापटा, पण ह्यांना तर पळताच येत नाही. मग त्यापेक्षा ओसरीवर उभे राहिलेले काय वाईट. गणपत भाऊजी करतायत की खटपट. सगळ्यांनी मेले तिथे अगदी अंगणाजवळ कशाला राहायला पाहिजेत. या विचाराने ती नवऱ्याला ओरडून सांगत होती. तुम्ही कशाला उभा राहता आणि तिथं मागं राहावा, पुढं नका जाऊ. पण बाबू धीटपणे पायरीवरच उभा राहिला. त्याने अंगणातील काठी देखील उचलली नाही. या बायकोचे ऐकू लागलो म्हणजे संपलेच. आपला धाडसीपणा कुठे दाखवायची संधी म्हणून मिळायची नाही. पुरुष व्हायचे आणि असल्या क्षुल्लक गोष्टींना भ्यायचे. हॅट, ते काही नाही. आपण इथेच उभे राहायचे, हलायचे नाही. पण बायको फारच रागवेल म्हणून तो आणखी एक पायरी वर चढून उभा राहिला. एकच पायरी जास्त नाही. एव्हाना घरातली सगळी पोरे तर ओसरीवर जमा झाली होतीच, पण मागच्या दाराने बाहेरची पोरेही तिथे तातडीने दाखल झाली होती. आपल्या घरात साप निघाला ही गोष्ट घरातल्या पोरांना फार महत्त्वपूर्ण वाटल्यामुळे त्यांनी शेजारच्या पोरांच्या मनावरही त्याचे महत्त्व उमटवले होते. त्यामुळे बाहेरच्यांना त्यांचा हेवा वाटत होता. ही गंमत बघितल्यावर आपण घरी जायचे आणि आपल्या घरात सुद्धा एखादा साप निघणे किती आवश्यक आहे हे वडिलांना पटवून द्यायचे, असे ती मुलं मनाशी ठरवत होती. 16 वर्षाच्या रंगाला आपण अंगणात जाऊन उभे राहावे असे फार वाटत होते. पण बाप कावेल म्हणून तो ओसरीवरच उभा होता. पण धाकटा बाळू जेव्हा कुतूहलानं एकदम अंगणात गेला आणि गणपा काकाजवळ उभा राहिला तेव्हा तो चिडला, मोठ्यांदा ओरडून म्हणाला, बाळू मरायचं आहे काय. आणि अंगणात उतरून तो बाळूजवळ जाऊन उभा राहिला. मग खाली वाकून त्याने मोरीच्या भोकाचे निरीक्षण केले आणि काकाला नम्रपणे सांगितले, उजव्या अंगाला घाला काठी, तिथं काहीतरी दिसतंय बघा. या त्याच्या बोलण्याला उत्तर म्हणून गणपाने हाताचा एक दणका त्याच्या पाठीत लगावला आणि हो वर म्हणून त्याला खुणावले. तेव्हा त्याने धाकट्या बाळूला एक जोराचा धक्का घातला आणि त्याची मानगूट पकडून त्याला मांजरासारखे धरून ओसरीवर आणले. गणपा इतका वेळ काठी डोसून दमला होता. साप असलाच तर या वेळेपर्यंत तो बाहेर यायला पाहिजे होता, पण तरीही तो बाहेर येत नव्हता. पण मोरीच्या आत कुठेतरी फट होती की काय कोण जाणे, पण सापाचा मागमूस लागेना एवढे खरे. शेवटी दमून तो म्हणाला, छे, काठीनं काही जमत नाही. काकडा लावून धूर करावा आत, म्हणजे चटकन बाहेर येते ते. तेच मी म्हणत होतो. असे म्हणून बाबू धीटपणे आत गेला. स्वयंपाकघरात गेला आणि बिलकुल न घाबरता त्याने काकडा आणला. तो ओसरीवर उभा राहून त्याच्या काठीला बांधला. मग त्यावर तेल ओतून तो पेटवला आणि पायरीवरूनच गणपाच्या हातात दिला आणि दात ओठ खाऊन म्हणाला, हा घाल आता मोरीत. ज्या बायली या सापाच्या लई सतावलया. कसं येत नाही बाहेर ते बघतोच मी आता. आता बाबू शेलाराच्या घरासमोर माणसांची गर्दी झाली होती. घराजवळच्या गल्लीजवळच्या सर्व लोकांपर्यंत ही महत्वाची बातमी जाऊन पोचली होती आणि सगळी मंडळी लगबगीने तेथे येऊन दाखल झाली होती. एकमेकात चौकशा सुरू झाल्या. बरेचसे महाजन या मार्गाकडे आले, म्हणूनच केवळ काही लोक त्यांच्या पाठोपाठ आत आले. काय प्रकार आहे हे त्यांना मुळीच माहीत नव्हते. त्यामुळे तेथे येऊन पोचल्यावर काय भानगड आहे याची त्यांनी चौकशी करणे हे अगदी योग्य होते. पहिल्या प्रथम आव असलेल्या इतर लोकांच्याकडे केवळ तोंडाकडे बघून आत काय प्रकार चालला असावा याचा त्यांनी अंदाज घेतला आणि इतरांच्या त्रोटक बोलण्यावरून बाबू शेलाराच्या घरी कोणीतरी मेले असले पाहिजे असा निष्कर्ष काढला. मग एकाने दुसऱ्याला विचारले, किती वेळ झाला. घंटाभर तरी झाला असेल. दुसऱ्याने त्याच्या प्रश्नास उत्तर दिले आणि तो पुन्हा मान उंच करून आत बघण्याचा प्रयत्न करू लागला. पण दरवाजातही काही लोक उभे राहिले होते, त्यामुळे त्यांचा हेतू सफल झाला नाही. कसं काय हो. पुन्हा पहिला म्हणाला. काय कसं काय. नाही, एकाएकी झालं म्हणून विचारतो. अरे ही मोरी नव का, तिच्या तोंडातनच गेला त्यो. आणि काय झालं म्हणून काय विचारतोस. या ज्ञानवर्धक प्रश्नोत्तराचा परिणाम एवढाच झाला की बाबू शेलाराने मोरीच्या तोंडातून घरात शिरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तो गुदमरून मरण पावला
अशी गंभीर बातमी बाहेर काही लोकांनी पसरवली. ती तशी कायम राहिली असती तर तिचे स्वरूप आणखीन गंभीर झाले असते. पण मोरीत शिरण्यात बाबूचा काय हेतू होता याचा विचार करण्यात लोक गर्क झाले असतानाच आपण साप पाहिला कसा हे तो काळा फाटका माणूस तावातावाने सांगताना आढळला. त्यामुळे मोरीत बाबू शेलार घुसला नसून साप घुसला आहे व त्याला मारण्याचे काम चालू आहे हे कळून चुकले. हे ऐकल्यावर मग सापाची चौकशी सुरू झाली. सापाला पाहणारा तो एकुलता एक प्रेक्षक असल्यामुळे त्याला फार श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले होते. बोलून बोलून त्याचा घसा बसला होता आणि तरीही नवीन नवीन श्रोते येऊन मिळतच असल्यामुळे पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगणे त्याला आवश्यक वाटत होते. आता पानाच्या चंचा सुटू लागल्या होत्या, खिशातून बिड्यांची बंडलं निघत होती आणि गप्पांचा चोथा या गालातून त्या गालात फिरत होता. एकंदरीत सगळ्यांचाच वेळ खूप छान चालला होता. काही जवळची माणसे हातात काट्या घेऊन आली होती. त्यांच्या काट्या हातातच वळवळत होत्या आणि तोंडाने सूचनांचा मारा चालू होता. या सूचनात इतकी विविधता आणि बुद्धिमत्ता होती की सापाला त्या ऐकू आल्या तर त्याने घाबरून आपणहून आत्महत्या करून घेतली असती. आत ही जी घडामोड चालू होती त्याचा थोडा थोडा भाग बाहेर कळत होता. काकडा मोरीत घातल्यानंतर साप अंगणात येण्याचा जितका संभव होता तितका तो बाहेरही येण्याचा संभव होता. हे अनेक हुशार माणसांच्या ध्यानात आले होते. त्यामुळे त्यांनी धोत्राचा काचा अधिकच खोवून धरला होता आणि पाय भराभर हलवण्याचा प्रसंग आल्यास कुणीकडे जायचे याची दिशाही त्यांनी मनात पक्की करून ठेवली होती. तेवढ्यात कुणीतरी एक वात्रट कार्टे ओरडले, आला आला, बाहेरच आला. त्याबरोबर त्या गर्दीतल्या लोकांनी जो विलक्षण वेग दाखवला तो पाहिला असता तर सापानेही तोंडात बोटे घातली असती. जे हुशार होते ते एकदम मागे सरकले आणि पोहणाऱ्याने पाणी जसे कापावे तसा रस्ता कापीत ते इतक्या झटपट अदृश्य झाले की त्यांचे त्यांनाही बराच वेळाने समजले. बाकीच्यांनी टानदिशी उड्या मारून खालची जागा मोकळी केली. काही जण मध्येच धडपडले आणि ओरडू लागले. काही मूर्ख लोक मक्कपणे जागच्या जागी उभे राहिले होते. त्यांच्या या गाढवपणामुळे पळण्याच्या शर्यतीत भाग घेणारे थोर लोक त्यांच्या अंगावर कोसळले आणि दोघेही एकमेकांना अडकळून पडले. या प्रकारामुळे किंचाळ्या, आरोळ्या आणि चित्कार यांचे प्रमाण एकदम बेसुमार वाढले. कुणालाच काहीही समजेना. या प्रकारात कुणाच्या टोप्या डोक्यावरून अदृश्य झाल्या, कुणाची पादत्राणे त्यांच्या पायापासून बऱ्याच दूर अंतरावर गेली, तर कुणी रस्त्यावरच शीर्षासन केल्याचे दृश्य दिसू लागले. बाहेर असा प्रकार चालू असतानाच ओसरीवर बाबूची म्हातारी अजून चाचपडत होती. तिला दिसत नव्हती, पण बाहेरच्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या. त्यामुळे ती जास्तच घाबरली आणि सारखी चाचपडू लागली. इकडे तिकडे हात फिरवता फिरवता तिचा हात कोपऱ्यातल्या दोरीवर पडला. त्याबरोबर ती एकदम बेदरली आणि हातात उचललेली दोरी तिने झटक्याने फेकून दिली. मोठ्याने गळा काढला, मेले ग बया, साप साप. त्याबरोबर ओसरीवर जी पळापळ झाली ती पाहून अंगणातली माणसेही दचकली आणि दरवाजाकडे पळू लागली. बाबूची बायको झोपाळ्यावर आरामशीर बसली होती, पण फेकलेली दोरी तिच्याच मांडीवर येऊन पडल्यामुळे तीही मोठ्यांदा किंचाळली आणि लेकरू तिथेच टाकून तिने झोपाळ्यावरून उडी मारली. त्यामुळे तिची हुनवटी फुटली आणि डोक्यावर टेंगूळ आले. हळूहळू सर्वांच्या ध्यानात आले की ती दोरी होती, साप नव्हता. मग पुन्हा सारे स्थिरस्थावर झाले. म्हातारीला आज स्वयंपाकघरात नेऊन बसवण्यात आले. आतापर्यंत गणपतने काकडा पेटवलेली काठी मोरीच्या तोंडात घातली होती आणि त्याचा धूर सारखा बाहेर येत होता. झाली इतकी करमणूक भरपूर वाटल्यामुळे की काय, त्या खेपेला मात्र सापाने दगा दिला नाही. सळसळ करीत ते लांबलचक जनावर झटक्याने बाहेर आले आणि फुसफुस करीत एकदम काट्या घेऊन उभा असलेल्या माणसांच्या दिशेने विलक्ष वेगाने धावले. तो काळ्या रंगाचा, पांढरे ठिपके असलेला, वाव दीड वाव लांबीचा साप सळसळत आपल्याकडे येतो आहे हे बघितल्यावर मग अंगणात कोणी उभे राहिलेच नाही. कोणी ओसरीवर चपळाईने उडी घेतली तर कोणी दरवाजाबाहेरच्या गर्दीत भर घातली. त्यामुळे बाहेर प्रसंगाचे गांभीर्य जास्तच वाढले आणि 144 कलम पुकारल्याचा देखावा तेथे दिसू लागला. ओसरीवर घरातल्या माणसांची, बाहेरच्या माणसांची आणि पोराटारांची एकच गर्दी झाल्यामुळे तेथे आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला. बायको पोरे घाबरून ओरडू लागली आणि मोठी माणसे मात्र धीट असल्यामुळे न ओरडता फक्त थरथर कापत उभी राहिली. ते भयंकर जनावर एकदम दुसऱ्या दिशेकडे गेल्यामुळे
गणपत आपोआपच अंगणातल्या सुरक्षित भागाकडे राहिला होता. त्याने सापाच्या शेपटावर सणसणून काठी हाणली, पण ते अंग उलटवून जेव्हा चवताळून त्याच्या अंगावर आले तेव्हा तोही घाबरला आणि काठी तिथेच टाकून ओसरीवर पळाला. बाबू पायरीवरच उभा होता. काही झाले तरी साप इकडे येणार नाही अशी त्याची खात्री होती. त्याने जागाच तशी निवडली होती. पण गणपतच्या मागोमाग सळसळ करीत ते धूळ पायरीकडेच आले. तेव्हा तो विलक्षण वेगाने काठीसह उंच उडाला आणि दुसऱ्या क्षणी आपण ओसरीवर येण्याऐवजी अंगणात सापाच्या पाठीमागे उभे आहोत असे त्याच्या ध्यानात आले. त्याबरोबर त्याने पुन्हा काठीसह उंच उडी मारली आणि ओसरी गाठण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की त्याची काठी सापाच्या डोक्यावर जाऊन रोवली गेली आणि त्याचे डोके ठेचले गेले. आणि 1-2 सेकंदातच बापू सापाच्या अंगावर पाय देऊन उभा आहे असे दृश्य सर्वांना दिसले. पण ते बाबूला स्वतःला जेव्हा दिसले तेव्हा त्याने पुन्हा उंच उडी मारली. एकदम इतक्या उड्या त्याने आजपर्यंत कधीच मारल्या नव्हत्या. पण आता सापाचे डोके सडकले होते आणि तो दिशाहीन स्थितीत पळत होता. मग ओसरीवरची काट्या घेतलेली माणसे खाली उतरली आणि सटके लगावून त्यांनी 4-2 मिनिटातच त्याचा निकाल लावून टाकला. त्याची शेपटी तेवढी वळवळ करत राहिली. सापाचा चेंदामेंदा झाल्यावर त्या अंगणात धीट आणि धाडसी लोकांचा मोठा जमाव जमला. काही विशेष सावध आणि धैर्यवान लोकांनी साप नीट मेलेला आहे का याची खात्री करून घेतली. मग बेदरकारपणे त्याला आणखीन 4-2 रट्टे लगावले. त्यामुळे त्याची उरली-सुरली शेपटीही वळवळायची थांबली. एकाने त्याला टोला लगावला आणि दात ओठ खाऊन म्हटली, "मर साल्या मर, घरात घुसत होतास नव्ह?" मग सापाच्या लांबी रुंदीसंबंधी, जातीसंबंधी, रंगाबद्दल आणि त्याच्या विषारीपणाबद्दल अनेक गोष्टी निघाल्या. ठिकठिकाणी निघालेले अनेक साप पुन्हा जिवंत झाले आणि विलक्षण शौर्याने मारले गेले. बाबूच्या अंगणात निरनिराळ्या सापांचा नुसता खच पडला होता. जिकडे तिकडे साप, नाग, फुरसे, मण्यार, धामीन, अजगर इत्यादी दिसू लागले. ही जातच एकंदर भयंकर असा निष्कर्ष चर्चेतून निघाला आणि त्याला मारणारी माणसांची जात फारच शूर असल्याबद्दल सर्वांचे एकमत झाले. हळूहळू सगळी माणसं पांगली. बाबूच्या धिटाईचे कौतुक करून आणि त्यामुळेच आलेल्या चहाचा समाचार घेऊन सगळे एकामागोमाग एक जाऊ लागले. गर्दी ओसरली. थोड्या वेळाने सगळीकडे शांत झाले. फक्त मुले तेवढी मेलेल्या सापाकडे बघत उभी राहिली. मग बाबू बायकोला उद्देशून म्हणाला, "साप जेव्हा बघितलाय सुळसुळ करतान तवाच म्हणलं हे साधं जनावर नव्हं आणि अंगणात तर कुणीच नाही. मनात म्हणलं, बाबू गड्या आता आपणच पुढं व्हायला पाहिजे. त्या बिगार काय भागत नाही. मग काय, ठोकली उडी, घाटली काठी टाकुऱ्यात आणि दिला अंगावर पाय. 4-2 मिनिटात खेळ खल्लास." पण बाबूचे हे बोलणे संपायच्या आतच ओसरीवर पुन्हा गडबड झाली आणि घरातली माणसं एकदम घरात अदृश्य होऊ लागली. ते बघून बाबूला अतिशय आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे हे त्याला काही कळेना. तो ओसरीवर आला तशी त्याची बायको भिवून किंचाळली आणि पळत घरात शिरली. आणि मग त्याच्या ध्यानात आले की मी मगाशी बोलत असतानाच आपलं धोतर अंगावरून अदृश्य झाले आहे. धन्यवाद.